बद्दल अत्यंत अपमानास्पद अवमानास्पद वक्तव्य केलं. काल सर्व चॅनेलला त्या संदर्भातल्या बातम्या चालू होत्या. आपली भूमिका काय? उद्याच्या विधिमंडळामध्ये हा महाराष्ट्राचा ज्या पद्धतीने यशोभूमीचा एक आवाज म्हणून माझ्याकडे पाहिला जातं, तर मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की उद्याच्या असलेल्या विधिमंडळामध्ये हरकतीच्या मुद्द्यावर, म्हणजे पहिली हरकत बोटवर करून आणि अध्यक्षाला सांगणार की त्याच्यावर सभागृहात तुम्ही अर्जंट करा आणि हा मुद्दा पहिला घ्या की ज्यांचा जन्मही झाला नाही त्या काळामध्ये त्यांना काय अधिकार आहे या सर्व महापुरुषांवर बोलायचा. इथून पुढे कायदा करा. जो कोणी असलेल्या महापुरुषावर बोलेल त्याला कुठलेही सबब न सांगता त्याला किमान कमीत कमी 1 वर्षाचा कारावास व्हायला पाहिजे. हा कायदा करायला हवा आम्ही, आणि मी फार आग्रही राहणार आहे. त्याला संरक्षण दिलं जाते राज्य सरकारकडून. कायदा केल्यानंतर कोणाला संरक्षण मिळणार नाही. कायदा करायला आम्ही सगळे आमदार आता सहभागी होऊ आणि कायदा करायचं कोणी असू द्या. उद्या कुठलाही माणूस ज्याचा जन्मच नाही, आता 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा जन्म, आता छत्रपती शिवरायांचा कार्यकाळ ज्या बाबाला माहीतच नाही त्यांनी छत्रपतीवर काय बोलावं? महापुरुषा बोलायचा अधिकार दिला कोणी? तुम्ही निषेध करणार का? निषेध नाही, कायदा करून. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.